नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत रविवारी उशिरा रात्री एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली। मालधक्का परिसरातील रेल्वे रुळांजवळ सोमवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत सोमवारी सकाळी खळबळ उडाली, जेव्हा मालधक्का परिसरातील रेल्वे रुळांजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृतकाची ओळख पटली असून मृतकाचं नाव अब्दुल रहमान उर्फ अब्दुल रजाक आहे। मृतक 30 वर्षीय तरुण असून शांतीनगर परिसरातील लालानगर येथील रहिवासी आहे। पोलीस तपासात मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलं। प्राथमिक माहितीनुसार रविवारी उशिरा रात्री झालेल्या वादानंतर कळमना परिसरातील तिघांनी अब्दुल रहमानची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाले। घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं। डॉग स्क्वॉड आणि तांत्रिक तपासाच्या मदतीनं आरोपींची ओळख पटवण्यात आली। त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 3नं कारवाई करत 3ही आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल उईके, परमेश्वर उर्फ पप्पू संतोष पटेल आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे। पोलीस चौकीत मृतक आणि आरोपींमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू असल्याचं चौकशीत समोर आलं। आरोपींना दिलेल्या कबुलीनुसार मृतकानं एक दिवस आधी आरोपी परमेश्वर पटेलच्या घरात घुसून चाकू दाखवत त्याच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ केली होती। याशिवाय चोरीच्या एका प्रकरणात मिळालेल्या सुमारे 4 लाख रुपयांच्या वाटणीवरूनही दोन्ही गटात वाद होता। याच जुन्या वादातून रविवारी उशिरा रात्री दोनही गटांमध्ये पुन्हा वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्रानं अब्दुलचा गळा चिरून त्याची हत्या केली। सध्या 3ही आरोपींना पुढील चौकशीसाठी लकडगंज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। त्यांनी काही घरफोडी कुठे केली होती, त्या घरफोडीच्या पैशावरून वाद झाला होता। तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी मृतक हा आरोपिताच्या घरी जाऊन त्याच्या आईला व बहिणीला शिवीगाळ केली होती। त्याचा या रागाने परमेश्वर उर्फ पप्पू आणि त्याचे साथीदार राहुल आणि मामाली किसान यांनी घटनास्थळी तिघांना मृतकाला मारून जीवानिशी ठार केले आहे।